पैशांची चणचण, सोडियम नायट्रेट आणि अख्खं कुटुंब संपलं. पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी इथल्या करिश्मा ग्लोरी सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत पती, पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 1 ऑगस्टच्या संध्याकाळी राहत्या घरात विनोद पिल्ले यांचा मृतदेह आढळला. त्यांची पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा या अत्यंत गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. त्यांना तातडीनं YCM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्या दोघींचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमागचं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. विनोद पिल्ले हे IIM अहमदाबाद सारख्या संस्थेतून कम्प्युटर सायन्सचे पदवीधर होते. 2024 पर्यंत ते एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. पत्नी सिरजा या मोरवाड येथील नामवंत इंग्रजी शाळेत कोऑर्डिनेटर म्हणून काम करायच्या, तर मुलगी पौर्णिमा कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. बाहेरून अत्यंत सुशिक्षित आणि स्थिर वाटणाऱ्या या कुटुंबाच्या आत आर्थिक विवंचनेचं मोठं वादळ घोंगावत होतं. आत्महत्या करण्यापूर्वी विनोद पिल्ले यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की आमच्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये. संत तुकाराम नगर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या कुटुंबानं सोडियम नायट्रेट सारख्या विषारी रसायनाचा धूर घेऊन सामूहिकरित्या जीवन संपवलं असावं असा संशय आहे. संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये काल आम्हास सकाळच्या सुमारास आत्महत्येचा प्रकार असल्याचा कॉल प्राप्त झाला. त्यावरून आम्ही व पोलीस स्टाफ गेलो असता विनोद पिल्ले, त्यांची पत्नी सिरजा पिल्ले व मुलगी पौर्णिमा पिल्ले यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शी दिसून आलं. त्यावरून घरामध्ये निरीक्षण केले असता घरामध्ये सुसाईड नोट मिळून आले. सुसाईड नोट्समध्ये पिल्ले कुटुंबियांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या केलेली आहे. त्यांना लगेच तात्काळ त्यांना YCM हॉस्पिटल येथे उपचार कामी दाखल केले असता विनोद पिल्ले यांनी हे जागीच घटनास्थळीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांची पत्नी सिरजा पिल्ले व पौर्णिमा पिल्ले यांच्यावरती आज रोजीपर्यंत उपचार चालू होते. आज रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचे सुद्धा निधन झालेले आहे. सदर घटनेबाबत संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन येथे 44/2026 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार पांडे हे करत आहेत. नोकरी सुटल्यानंतर किंवा आर्थिक अडचणी आल्यानंतर विनोद पिल्ले मित्रांना आपण वर्क फ्रॉम होम करत असल्याचं सांगायचे. पण वाढती आर्थिक विवंचना आणि मनातील नैराश्य त्यांनी कुणाजवळही व्यक्त केलं नाही आणि अखेर याच विवंचनेतून संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाला. आज IIM पदवीधर आणि उच्च शिक्षित असूनही आर्थिक संकटाच्या काळात संवाद तुटणं आणि टोकाचं पाऊल उचलणं हे समाजातील एका मोठ्या आणि गंभीर मानसिक समस्येकडे बोट दाखवतं. संकट कितीही मोठं असो, आत्महत्या हा कधीही पर्याय असू शकत नाही. आर्थिक किंवा मानसिक अडचणीच्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींशी, मित्रांशी किंवा समुपदेशकांशी संवाद साधा. एका क्षणाचा निर्णय एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत करतं. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.